गड किल्ले संवर्धन सुरुवातीच्या काळात तू केलेलेस, किल्ल्यांवर ट्रेकिंग केलेस, आता नुकतंच पावसाळा सुद्धा येईल. ट्रेकिंग करायला जात असताना विशेष काळजी कुठली घेतली पाहिजे आणि गड किल्ले जे आहेत त्यांची सध्याची जी दुरावस्था आहे याबद्दल सुद्धा सांगशील? मुळात या सगळ्या गोष्टीला आपणच रिस्पॉन्सिबल आहोत, कारण की आता आपण ट्रेकिंग करतो तेव्हा आपण स्वतःची किती काळजी घेतो, किती जपतो की आपल्याला लागू नये किंवा धडपडू नये, यासाठी आपण किती प्रिकॉशन्स घेतो. पण तेच तुम्ही किल्ल्यावर जाताय, तिकडे पिकनिक स्पॉट बनवून टाकलं ॲक्च्युली आताच्या काळामध्ये. लाईक तिकडे जाऊन कुठेही बाटल्या पडलेल्या असतात, स्नॅक्सचे पॉकेट्स पडलेले असतात. सो ते तुम्ही तुमच्या बॅगेतसुद्धा टाकू शकता आणि परत घरी जाऊन तुम्ही टाकू शकता. सो हे तुम्हाला करायला काहीही प्रॉब्लेम नाही येणार आहे. सो तेवढं आपण बेसिक जरी केलं तरी खूप जास्त मदत होणार आहे, कारण की तिथली जी गावची लोकं आहेत ते भरपूर सांभाळण्याचा आणि नीट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे काही आपल्या हातात पण आहे, कारण की आपण बाहेरून तिकडे ते बघण्यासाठी जातोय आपण तिकडे, कारण की आपला एवढा इतिहास आहे. सो त्याला ते आपण स्वतः जपलं पाहिजे, हे आपल्या हातात आहे मुळात. तेवढंच सांगू शकेल मी. अजून काही आपण म्हणजे बोलण्यासारखं बरंच आहे ह्याच्यामध्ये, पण आपली मानसिकता अशी झाली आहेत आता की हा फक्त पिकनिक स्पॉट आहे आपलं. सो आपण तिकडे जाऊन चिल मारतो आणि पुन्हा येतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.